हाय गाईज. तर आज आपण एका स्टॉकबद्दल बघूया, रिसर्च करूया. पहिला तर हा स्टॉकचं नाव आहे विप्रो. विप्रोमध्ये बघा, ह्या ट्रेंड लावून जर जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा आपल्याला या स्टॉकमध्ये एक 10%ची मुवमेंट कॅप्चर करता येईल असं मला वाटतं आहे. कारण हा हायर टाईम फ्रेम्सवर पण चांगला मला दिसत आहे. प्लस ही जी लेवल आहे ना, ही जी लेवल इथं पंपिंग झोन आहे. हा स्टॉकला पंप करते ते बघा, इथून वर आला, इथून परत तिथं कन्सोलिडेट करायला आहे. हे जे सपोर्टचे पॉईंट्स आहेत ना, हे तर इथून मला रिव्हर्सल ह्या स्टॉकमध्ये भेटू शकते. तर हे रिव्हर्सल आपल्याला कुठून कन्फर्मेशन आपण केलेलं आहे हे आपल्याला बघूया आपण ह्याच्यात ऑप्शन चेनमध्ये विप्रोच्या. ठीक आहे, तर हा अवघडला आपण आपला ऑप्शन चेन. तर या ऑप्शन चेन म्हणजे आपल्याला सिम्पल कळलं की हायेस्ट ओपन इंटरेस्ट आणि हायेस्ट व्हॉल्यूम 520 या स्ट्राईक प्राईसवर जनरेट आहे. म्हणजेच काय, 516 विप्रोची रिव्हर्सल प्राईस आहे. ऑलरेडी तो ऑलमोस्ट इथंच आहे, आसपासच आहे. 516 म्हणजे इथं बघा, इथूनच हा आजचा टायमिंग किती आहे, 10:15 ह्याच्या खाली गेलाच नाही तो आणि जाणार पण नाही तो. ठीक आहे, तर इथून आणि ऑप्शन चेनच्या नुसार ह्याचं टार्गेट बघा, सध्याला 89% इथं दाखवते 540 आणि आपण किती काढले, 580. म्हणजे काय, ऑप्शन चेन म्हणते पहिलं हे जो झोन आहे इथं तो थोडाफार सस्टेन करणार आहे 540ला. बघा आहे का बरोबर, इथं एवढ्या वेळी तो टाईम स्पेंड केला होता. तर ऑप्शन चेनमध्ये हे आपल्याला पहिलं टार्गेट भेटत आहे 540. बरं ठीक आहे, हे झालं ऑप्शन चेनचं. पण जेव्हा एक्सटर्नली गोष्टी अजून प्रेशर वाढेल तर माझं टार्गेट डायरेक्ट हेच आहे, प्रिव्हियस हा जो आहे ना या ह्याचा हाय. तर माझं टार्गेट तर हेच आहे. नंतर कसं, तो ऑप्शन चेनचा डेटा कसं असते, चेंज होत राहतो. जसे पोझिशन बनत राहतात तसे चेंज होत राहतात. आता 89% इथं आहे, काय माहीत जेव्हा हा 540 पण पोचेल ना तेव्हा 89% इथून निघून जाईल, डायरेक्ट 550पर्यंत जाईल. असं हा इथं 89% विक्टोर स्टॉप झाला आणि परत जाते मग आपल्या लेवलपर्यंत. मग पहिली लेवल काय आपल्याला सिम्पल 540. तर इथंपर्यंत तर निवांत जाणारच आहे. हा जाणार म्हणजे जाणारच आहे. मग जेव्हा हा ब्रेकआउट होईल ना, तर हा ह्याचा ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होऊन डायरेक्ट झूम. आणि एस एल ह्यामध्ये आता आपण डिस्कस करूया. टार्गेट आणि एस एल तुम्हाला कळलेलंच आहे, डायरेक्ट आता इथं दाखवलेलंच आहे. यात आपण आपला स्टॉप लॉस 3%च्या वर ठेवायचा नाही. एवढा आपण पोझिशन बनवून 10%ची मुवमेंट कॅप्चर करता येते का हे बघायचं आहे. आणि जेव्हा तुमचा हा इथं 540ला जर आपला गेला, पहिला टार्गेट अचीव झालं, तर आपण काय करूया, आपला स्टॉप लॉस अजून हे करूया, मॅनेज करूया आणि त्याला कॉस्ट आणून ठेवूया. ठीक आहे गाईज, तर हे होतं माझं विप्रो ह्या स्टॉकमध्ये मुवमेंट येणार आहे. तर बघूया काय होते. 99% मी रॉंग पण असू शकतो आहे,